अशोक खरात, नाशिकचा बुंदू बाबा, स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून घ्यायचा. आपल्याला अंकशास्त्र समजतं आणि अंकशास्त्रातून मी तुमचं भविष्य सांगू शकतो, असा या बाबाचा दावा. पण हा बाबा आता पुरता फसलाय. त्याच्या विरोधात एकूण 7 गुन्हे दाखल झालेत, तर सोबतच त्याने 5 नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. सलग 7 दिवस खरातची SIT चौकशी सुरू आहे. त्याला सुजवल्याचा व्हिडिओही बराच व्हायरल झालाय. पण या सगळ्यात एक प्रश्न आहे, खरातला शिक्षा काय होणार? मंगळवारी 24 मार्चला खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा त्याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टाबाहेर जमलेल्या महिलांनी खरातला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. पण या सगळ्यात एक प्रश्न आहे, खरातला शिक्षा काय होणार? आजवर आपल्या राजकीय कनेक्शन्सचा वापर करून खरात निर्धास्त होता, पण आता खरात पुरता अडकलाय. त्याला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे त्याच्यावर दाखल झालेले 7 गुन्हे. हे 7 गुन्हे कोणते, हे कुठल्या कलमांखाली कुठे दाखल झालेत आणि त्यामुळे खरातला जन्मठेप होऊ शकते का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. खरंच प्रकरण बाहेर यायला सुरुवात झाली डिसेंबर 2025 मध्ये. तेव्हा दिनेश परब नावाच्या व्यक्तीने खरातला त्याचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. त्या बदल्यात 5 कोटींची मागणी केली होती. स्वतः अशोक खरातने या विरोधात नाशिकच्या वावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यात एका महिलेने खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवने आपल्या अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल केल्याची तक्रार दिली. पण या दोन्ही प्रकरणात पुरावे नव्हते. पण तपासादरम्यान पोलीस एका साक्षीदारापर्यंत पोहोचले आणि त्याने पोलिसांना खरातचे 8 महिलांसोबतचे 35 व्हिडिओ दिले. त्यानंतर 13 मार्चलाच या प्रकरणात SIT स्थापन झाली आणि खरातच्या भोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली. पण खरातच्या अडचणी खऱ्या अर्थाने वाढल्या त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर. त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला 17 मार्चला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये. या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं की स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचं भासवून खरातने तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेला कॅनडा कॉर्नर इथल्या त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं. तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ आणि पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचं आयुष्य बरबाद करून टाकेन अशी धमकी देऊन, तुझ्या पतीला जीवे मारून टाकेन अशी धमकी देऊन तिची इच्छा नसताना वारंवार शारीरिक अत्याचार केले. या तक्रारीनुसार खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये BNSच्या कलम 64(1), 74, 351(2), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1)(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच खरातला अटक करण्यात आली. त्यानंतर खरातवर दुसरा गुन्हा सुद्धा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल झाला. यात नमूद करण्यात आलं होतं की खरातने पीडितेला ऑफिसमध्ये बोलवलं, तिला मंतरलेलं पाणी प्यायला दिलं, त्यानंतर धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केले. यातून ही महिला गर्भवती राहिल्यानंतर गोळ्या खायला घालून गर्भपात घडवून आणला. या धार्मिक विधींना नकार दिला तर तुझ्या भविष्याचं वाटोळ होईल, मुलांचं बरं वाईट होईल असा दम भरला. या तक्रारीनुसार खरातवर BNSच्या कलम 64(1), 64(2), 88 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरातवरचा तिसरा गुन्हाही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल आहे. फिर्यादीच्या पत्नीला अशोक खरातने त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं. ही महिला गर्भवती असल्यानं गरोदरपणात करायचे विधी आहेत असं सांगून तिच्या छातीला, पोटाला चुकीचा स्पर्श केला, तिचा शीलभंग केला, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर खरातने सिन्नर इथल्या मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवीपासून अघोरी प्रकार केले. अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले असं या फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीनुसार खरातवर BNSच्या कलम 64(1), 74, 351(2) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातवर चौथा गुन्हाही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल आहे. त्यानुसार पीडित महिला आणि तिचे पती खरातला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा खरातने महिलेच्या पतीला बाहेर पाठवून तिला एकटीला थांबवलं. हातावर एक काळा दगड फिरवून कानात मंत्र पुटपुटला. महिलेच्या अंगावर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिला मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. तू घाबरू नको, तू माझ्या ऑरामध्ये आहेस, माझ्या दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्यानं तुझं कल्याण होणार आहे.
मी तुझी शुद्धी केली आहे आणि तू झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला. यानुसार खरातवर BNSच्या कलम 74, 75, 351, 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंधू अशोक खरातवरचा 5वा गुन्हा सुद्धा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्येच दाखल आहे. फिर्यादी महिला आपल्याला मुलगा व्हावा आणि कौटुंबिक अडचण सुटावी म्हणून खरातकडे यायची. तेव्हा खरातने या महिलेला तांब्याच्या भांड्यातलं पाणी आणि पेढा देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मी देवाचा अवतार आहे, माझ्यासोबत संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझं चांगलं होणार नाही असा दम दिला. या फिर्यादीनुसार खरातवर BNSच्या कलम 64, 1, 74, 75, 351, 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातवर 6वा गुन्हाही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्येच दाखल करण्यात आलाय. त्यानुसार खरातने मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचं भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांच्या जीवाचं बरं वाईट होईल अशी भीती दाखवून तिला वारंवार ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात बोलवून महिलेला मिठाई खाण्यास देऊन शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला. तक्रारीनुसार खरातवर BNSच्या कलम 64, 1, 75, 351, 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी 24 मार्चला अशोक खरातवर सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 7वा गुन्हा दाखल झाला. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी घर कुठे बांधायचं आणि मुलीच्या करिअरचं काय यावर सल्ला घेण्यासाठी खरातचं ऑफिस गाठलं होतं. तेव्हा खरातने या महिलेला एकटीला आपल्या केबिनमध्ये थांबवलं आणि मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझं खूप चांगलं करिअर घडवेल, मी सांगतो त्याप्रमाणे कर असं म्हणून महिलेला मंत्र म्हणायला लावले आणि तिच्यावर अत्याचार केले. या महिलेने विरोध केला. तेव्हा जर कोणाला काही सांगितलं तर दैवी शक्तीनं तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल अशी भीती घातली. या तक्रारीनुसार खरातवर BNSच्या 64, 1, 75, 351, 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. थोडक्यात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये भुंदूबाबा कॅप्टन खरातवर 7 गुन्हे दाखल आहेत. या 7ही गुन्ह्यांमध्ये BNSची 64, 1, 64, 2, 74, 75 आणि 351, 2 ही कलमं कॉमन आहेत. सोबतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 हे सुद्धा 7ही गुन्ह्यांमध्ये कॉमन आहे. आता यामुळे खरातला काय शिक्षा होऊ शकते तर BNSचं कलम 64, 1 अत्याचार केल्या प्रकरणात कमीत कमी 10 वर्ष तुरुंगवास आणि जास्तीत जास्त जन्मठेप आणि आर्थिक दंड. कलम 64, 2 नुसार विश्वास किंवा सत्ता वापरून गंभीर परिस्थितीत अत्याचार करण्याच्या प्रकरणात कमीत कमी 10 वर्ष तुरुंगवास आणि जास्तीत जास्त मरेपर्यंत तुरुंगवास अधिक आर्थिक दंड. कलम 74 नुसार स्त्रीची लज्जा भंग करून विनयभंग केल्या प्रकरणात कमीत कमी 1 वर्ष तुरुंगवास आणि जास्तीत जास्त 5 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड. कलम 75 नुसार लैंगिक छळ केल्या प्रकरणात 3 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड. तर कलम 351, 2 नुसार घाबरवण्यासाठी किंवा जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सोबतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 312 नुसार कमीत कमी 6 महिने तुरुंगवास तर जास्तीत जास्त 7 वर्ष तुरुंगवास आणि 5,000 ते 50,000 आर्थिक दंड अशी शिक्षा खरातला होऊ शकते. पण आतापर्यंत हे 7 गुन्हे समोर आल्यानं खरातला काय शिक्षा होईल तर खरातला 2 प्रकारे शिक्षा लागू शकते. पहिली कॉन्करंट म्हणजे सगळ्यात शिक्षा एकत्र आणि दुसरी कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एका पाठोपाठ एक अनेक वर्ष शिक्षा भोगावी लागू शकते. पण कोर्टात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी सगळ्यात गंभीर गुन्हा कोणता आहे हे शिक्षा सुनावताना पाहिलं जातं आणि आतापर्यंत तरी खरातवर BNSचं कलम 64, 2 हे सगळ्यात गंभीर कलम दाखल आहे. त्या अंतर्गत खरातला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते. त्याचे सगळे गुन्हे विचारात घेऊन त्याला शिक्षा दिली जाऊ शकते जी मरेपर्यंत जन्मठेप असण्याची शक्यता जास्त आहे.
पण अर्थात हा विषय कोर्टात केस कशी स्टँड होते, काय युक्तिवाद होतात यावर अवलंबून असेल. पण त्यातही खरातवर नरबळी घेतल्याचा संशय असल्यानं त्याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. तुम्हाला काय वाटतं? हे 7 गुन्हे खरातला जन्मठेपेपर्यंत घेऊन जातील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.